नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। अनुसूचित जातीसाठी आरक्षणात तरतूद। मुंबई आझाद मैदानात आंदोलन। अनुसूचित जाती त्यांच्या मागण्या घेऊन बाहेर पडल्या। मैदानात मोठे आंदोलन। अनुसूचित जातीसाठी आरक्षणात शिक्षणाची तरतूद असावी। आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य आंदोलन। लक्षात घ्यावे की विधान परिषदेचे माजी अध्यक्ष व्ही.एस. पेज यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारसीनुसार 21 जून 1979 रोजी सरकारने अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पातील 15% राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या 45 ते 46 वर्षात त्यांची अंमलबजावणी झाली नाही। उलट सामाजिक न्याय मंत्र्यांनी स्वतः जाहीरपणे म्हटले होते की हा राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीवर अन्याय आहे। 2017ला आयबीसीएफची स्थापना झाली। मी आयबीसीएफचा अध्यक्ष आहे, भंडारे साहेब सरचिटणीस आहेत, आपले सिद्धार्थ कांबळे कोषाध्यक्ष आहेत। पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भात ही आयबीसीएफची स्थापना आम्ही केली। सातत्याने ह्या आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन करतो आहोत। ह्याच आझाद मैदानामध्ये गेल्या काही वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये फेलोशिपचे विद्यार्थी इथे आंदोलनाला बसले होते। फ्रीशिपचा प्रश्न आहे, स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, फेलोशिपचा प्रश्न आहे, परदेशी शिक्षणासाठीच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे। आज राज्य सरकारला आमचं सांगणं आहे की 70च्या दशकामध्ये वीस पागे साहेब हे विधान परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला अनुसूचित जातीच्या संदर्भात जे अन्याय अत्याचार झाले त्या अनुषंगाने त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली। या समितीने 75 साली विधिमंडळाला अहवाल सादर केला। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आम्हाला हे बोलायची वेळ येऊ देऊ नका की तुम्ही जातीयवादी आहात। तुम्ही हे सिद्ध करा, तुम्ही खात्री द्या की अनुसूचित जातीच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकारची आहे। आणि हे सांगण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आयबीसीएफच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। धरणे आंदोलन केले त्या आयबीसीएफचा मी जनरल सेक्रेटरी आहे। या निमित्ताने सांगतो की गेले 2017 पासून आम्ही रस्त्यावरची आंदोलनं, न्यायालयीन आंदोलनं, सगळे आंदोलन करायचे। ज्या निवडणुका आहेत, या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये जी तुम्ही आरक्षण विरोधक आहात म्हणून सत्ताधारी लोकांना आम्ही आता आरक्षण विरोधकांना मतदान करणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आम्ही सप्टेंबरमध्ये घेणार आहोत। ते घ्यायला लावू नये